अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण वृश्चिक राशीबद्दल जाणून घेणार आहोत. वृश्चिक रास ही राशीचक्रातली 8वी रास आहे. स्वामी ग्रह या राशीचा मंगळ आहे. जलतत्वाची रास आहे. जलतत्वाची म्हटल्यानंतर भावनिक, संवेदनशील हे आलंच. संवेदनशील असले तरी अतिशय स्थिर, दृढनिश्चयी, दुराग्रही, हट्टी, देहापासून न भटकणारे असेही असतात. कारण फिक्स आहे ना, म्हणजे स्थिर स्वभावाची रास आहे. त्याचं चिन्ह विंचू आहे. स्कॉर्पिओ म्हणतात इंग्लिशमध्ये. विंचू असं दिवसा ढावळ्या कुठे रस्त्यावरून चालल्या बेल्या असं दिसत नाही, आडोशाला असतो. तसे हे लोकांची वृत्ती म्हणजे विचार करण्याची पद्धत ही हायडिंग म्हणतात त्याला. गुप्तता, गुप्तता कशासाठी येतं? स्वसंरक्षण. आणि वेळ पडली जर तसाच प्रहार झाला तर तीव्र प्रतिकार करण्याची क्षमता असते त्यांच्यात. त्याच्यामुळे साहजिक हे एवढं सगळं वर्णन केल्यानंतर गुप्त गोष्टींचा शोध घेणं, तीव्र इच्छाशक्ती वगैरे या गोष्टी आपोआपच येतात. ऑकल्टची आवड असते गूढ गोष्टींची. संकटात पडले तर त्याच्यातनं परत एखाद्या फिनिक्स पक्ष्यासारखे बाहेर येऊन भरारी घेण्याची ताकद पण त्यांच्याकडे असते. आता ही रास प्रत्येकाच्या कुंडलीत एकाच भावात पडत नाही. कोणाच्या प्रथम, कोणाच्या द्वितीय, कोणाच्या तृतीय अशी पडते. त्यामुळे प्रत्येक भावात ती कशा प्रकारे परिणाम देईल याचा अभ्यास आपण करणार आहोत. वृश्चिक रास प्रथम भावात असेल त्यावेळेला ती आपण जे म्हणतो ना लग्न रास, तशी ती लग्न रास असते, जन्मरास असते. चंद्ररास आणि लग्न रास यातला फरक मी फार पूर्वी सांगितलेला आहे, परत आत्ता ते रिपीट करत नाही. तर प्रथम भावात जर ही रास पडली तर रहस्यमय व्यक्तिमत्वाचे असतात. त्यांच्या मनात काय चाललं हे ओळखणं फार कठीण असतं आणि ते स्वतः बोलतही नाहीत. ह्यांचं सगळं जे सांगणं असतं काय ते यांच्या डोळ्यातले हावभावातनं कळत असतं किंवा समोरच्याला ते तसं समजून घ्यावं लागतं. अफाट इच्छाशक्ती असते. कुठल्याही संकटाला न डगमगता सामोरं जाण्याची ताकद असते. गोपनीयता फारच सांभाळली जाते ह्यांच्याकडनं आणि सहजासहजी कोणावर विश्वास ठेवत नाही. नकारात्मक, आता ह्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही नकारात्मक समजा किंवा सकारात्मक ते तुमच्यावर आहे, पण त्यातल्या त्यात जास्त नकारात्मक म्हणजे की संशयी स्वभाव असतो. कधी कधी सूडबुद्धी किंवा ठेवतात किंवा हेकेखोर बनतात. दुराग्रही तर मी भरपूर बघितले त्या बाबतीत. ऐकायचंच नाही दुसऱ्याचं काहीही, आपल्याला हवं तेच करायचं. बोलणार नाहीत, तुम्हाला विरोध करणार नाहीत, पण करणार पण नाहीत. आणि आरोग्याच्या बाबतीत त्यांना गुप्तांग किंवा रक्ताशी संबंधित तक्रारी असू शकतात. जर ही रास द्वितीय भावात पडली तर द्वितीय भाव आपल्याला माहितीच आहे, संपत्ती, कुटुंब, वाणीचं आहे. प्राथमिक शिक्षण पण बघतात त्याच्यावरनं. तर धनसंचय करण्याच्या बाबतीत हे लोक गुप्तता बाळगतात. त्यांच्याकडे किती पैसे ते कोणालाही सांगत नाहीत. कोणीही सांगू नये खरं म्हणजे, पण ह्यांना जमतं ते. बाकीचे लोक बडबडतात. अचानक धनलाभ होणं, जसे वारसा, हक्काने किंवा विमाने ह्याचे योग येतात त्यांना. पैशाच्या बाबतीत हे खूप चढउतार अनुभवू शकतात. चढउतार येतातच प्रत्येकाच्या आयुष्यात, ह्यांच्याही येतात. पण ह्यांच्याकडे हे जे ॲडिशनल जे काही गुण आहेत, ज्याला समाज किंवा घरातली लोक दुर्गुण म्हणतात, पण हे गुण असतात त्यांचे. तर तोंड उघडून बोलतच नाहीत काय परिस्थिती आहे. दुसरा भाव हा वाणीचा सुद्धा आहे. बोलणं, त्यांचं बोलणं अतिशय प्रभावी आणि तितकंच धारदार असतं. रागवले ना तर समोरच्या व्यक्तीला सुनावणं यांना चांगलं जमतं. हा व्यक्तीच्या हृदयाला लागेल असं बोलू शकतात. आता दुसरं स्थान कुटुंबासमोर बरोबरचं पण आहे. त्यामुळे अशा पद्धतीची जी माणसं आहेत ह्यांचे कुटुंबाबरोबरचे संबंध कसे असतील याच्यावर मी न बोलणं बरं. तुमचे तुम्ही काढा अर्थ. जर तुमची रास वृश्चिक रास असेल आणि ती द्वितीय भावात तुमची वृश्चिक रास असेल तर तुमचे संबंध का क्लिष्ट आहेत घरातल्या लोकांबरोबर हे तुम्हाला समजण्यासाठी हे मी आत्ता पण जे सांगितलं ते कामाचं असेल. तिसरा भाव हा पराक्रम, लहान भावंड, छोटे प्रवास, संवाद, कम्युनिकेशन, मीडिया असा आहे. तर हे लोक अत्यंत धाडसी, जर वृश्चिक रास ह्या तिसऱ्या भावात पडली तर धाडसी, पराक्रमी असतात. आव्हानांना तोंड देण्याची सक्षमता त्यांच्याकडे असते. कुठल्याही कामात स्वतःला झोकून देऊन काम करतात. भावंडांशी संबंध थोडे स्पर्धात्मक होतात. बऱ्याच ठिकाणी मंगळ हा वैदिक ज्योतिषामध्ये मोठा भाव मानला गेलेला आहे आणि मंगळ हा आक्रमक आहे. त्यामुळे छोट्या भावंडांवर दादागिरी करणं हे त्याचा स्वभावच आहे. जेव्हा लहान असतात तेव्हा ठीक आहे, जेव्हा सगळेच मोठे होतात त्यावेळेला काय होत असेल हे तुम्हाला समजून येईल. तिसरा भाव लेखन कौशल्याचा वगैरे पण आहे. त्यामुळे जर ह्या लोकांनी लेखन केलंच, खरं मंगळ आणि बुध याच्यामध्ये फरक आहे, तरी जर ह्या विषयात असतील तर संशोधनात्मक किंवा अतिशय सखोल असं लेखन करतील. पत्रकारिता, गुप्तहेर खातं किंवा शोध निबंध वगैरे लिहिण्यामध्ये ते यशस्वी होतात. त्याच्यात त्यांना यश मिळतं. ते त्यांचा एरिया येतो.
त्यांना तुम्ही कविता लिहायला सांगू नका, वाट लावतील. आता ही रास जर चतुर्थ स्थानात पडले तर चतुर्थ भाव आई, सुख भाव आहे. आई, घर, वाहन आणि साहजिकच मानसिक शांततेचा आहे. घरातलं वातावरण थोडं गंभीर आणि रहस्यमय असू शकतं. आई सोबतचे संबंध भावनिकदृष्ट्या खूप तीव्र असतात, पण कधीकधी त्यांच्यात वैचारिक मतभेद आणि वर्चस्वाची लढाई होऊ शकते. चंद्र हा वृश्चिक राशीत नीच असतो. वृश्चिक रास असं आणि चंद्र यांचे स्वभाव जुळणारे नाहीत, कारण वृश्चिक म्हणण्यापेक्षा मंगळ आणि चंद्राचा स्वभावच भिन्न आहे. मातृभक्त वगैरे असतील तर ते पूर्वजन्मीचं काही असेल. अदरवाईज जोपर्यंत आई माझ्याशी गोड तोपर्यंत मी गोड, हा स्वभाव असतो. घर आणि मालमत्ता तर जमिनीच्या व्यवहारातून अचानक लाभ किंवा नुकसान होण्याचे योग येतात. का बरं ते? तसं तर 8वं स्थान हे जमिनीखालचं धन किंवा वारसा हक्काने मिळणारं प्रॉपर्टी ह्याच्या संबंधी पण ठरलं जातं आणि ही 8वी रास आहे. हे लोक मनात खूप गोष्टी साठवून ठेवतात, ज्यामुळे त्यांना अंतर्गत मानसिक शांतता मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो, साहजिक आहे. जर पंचम भावात वृश्चिक रास असेल तर पंचम भाव कशाचा आहे? शिक्षण, संतती, प्रेम, बुद्धी आणि कला. प्रेमसंबंधाच्या बाबतीत हे लोक अत्यंत पॉझिटिव्ह आणि निष्ठावान असतात. यांच्या आयुष्यात प्रेम खूप तीव्र आणि नाट्यमय असू शकतं. संतती प्राप्तीमध्ये काही अडथळे आणि शस्त्रक्रियेची शक्यता निर्माण होऊ शकते. मुले स्वभावाने हट्टी किंवा तीव्र बुद्धीची असू शकतात. संतती झाली नसेल तर संतती प्राप्तीचे योग आहेत की नाही बघताना मंगळ तपासला जातो. बुद्धी आणि शिक्षण यांची बुद्धी संशोधनात्मक असते. गुप्तविद्या म्हणजे ऑकल्ट, तंत्रज्ञान किंवा मानसशास्त्र याच्यात त्यांना फार इंटरेस्ट असतो. ही रास जर 6 भावात पडली तर 6 भाव म्हणजे 6वा भाव तो रोग, शत्रू, कर्ज, नोकरी आणि स्पर्धा, कॉम्पिटिशनचा आहे. हे लोक साहजिक आहेत. मंगळ हा मुळातच आक्रमक ग्रह आहे, त्यामुळे हे लोक शत्रूंवर भारी पडतात. शत्रुत्व ओढवून घेत असतील पण शत्रू यांना उघडपणे लढायला जात नाहीत. हे मारामारी करण्यात कमी पडतील. मेष राशीसारखं यांचं नाही आहे. हे रणनीती आखून पराभव करतील. 6 भावात जर वृश्चिक असेल तर आरोग्य थोडंसं डळमळीत राहू शकतं. गुप्तांग, रक्त, मूळव्याध किंवा मोठ्या आतड्याशी संबंधित आजारांचा त्रास होऊ शकतो. नोकरीच्या ठिकाणी हे चांगल्या प्रकारे परफॉर्म करतात. क्रायसिस मॅनेजमेंट म्हटलं जातं, ह्याच्यात पटाईत असतात. पण तिथे जर मालेफिक ग्रहांचा प्रभाव असेल तर ह्यांचं आणि इतरांचं जमणं कठीण. जर सप्तम भाव त्याच्यात वृश्चिक रास पडली तर काय होईल? तर सप्तम भाव हा जोडीदार, विवाह आणि व्यावसायिक भागीदारीचा आहे. जोडीदार अतिशय आकर्षक असू शकतो. मंगळ हा लाल रंगाचा ग्रह आहे, तेव्हा गोरेपणा असू शकतो, दिसायला चांगले असू शकतात, पण तितकाच हट्टी आणि संशय स्वभाव असू शकतो. वैवाहिक आयुष्यात चढ उतार आणि भावनिक वादळ त्याच्यामुळेच येत असतं. व्यवसायात भागीदारासोबत पारदर्शकता ठेवणे अत्यंत गरजेचे असते, अन्यथा गुप्त कारस्थानामुळे भागीदारी तुटू शकते. 8व्या भावात, अष्टम भावात जर वृश्चिक रास पडली तर काय होऊ शकतं? अष्टम भाव आयुष्य, संकट, गुप्तधन, मृत्यूभाव म्हणतात, गूढ विज्ञान, सासर, असं सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. रिसर्च पण बघितलं जातं. इन्शुरन्स बघतात. राशीचं स्वतःचं घर म्हणजे 8वीच रास आहे आणि 8वं घर आहे. अष्टम भाव हा कालपुरुष कुंडलीत वृश्चिक राशीचाच आहे, त्यामुळे इथे ही रास खूप शक्तिशाली मानतात. या लोकांना ज्योतिष, तंत्रमंत्र, ध्यान, अध्यात्माची तीव्र आवड असते. यांचं अंतर्ज्ञान खूप जास्त असते. इंट्युशन पॉवर खूप चांगली असते. आयुष्यात बदल वारंवार होतात. अचानक मोठे बदल होतात. अचानक धनाला, अचानक खाली येणं, ट्रान्सफॉर्मेशन म्हणतात, पण ते ट्रान्सफॉर्मेशन फार मोठ्या प्रमाणावर होऊ शकतं. ते झेपणं कठीण असतं, तरी हे लोक ते झेपवतात आणि पुन्हा राखेतून उभे राहण्याची क्षमता असते. सासरच्या लोकांकडनं संपत्ती मिळण्याचा योग येऊ शकतो. वृश्चिक रास जर 9व भावात असेल तर 9व भाव म्हणजे भाग्य, धर्म, उच्च शिक्षण, लांबचे प्रवास, वडील असं आहे. धार्मिक दृष्टिकोन, हे लोक सहजासहजी कोणत्याही परंपरेवर विश्वास ठेवत नाही. धर्माच्या आणि तत्वांच्या मुळाशी जाऊन शोध घेण्याची प्रवृत्ती असते. कधीकधी अत्यंत कट्टर आणि पूर्णपणे नास्तिक पण असू शकतात. यांचं भाग्य खूप चांगलं असतं. लांबच्या प्रवासाला जाऊ शकतात किंवा परदेश प्रवासात काही गुप्त किंवा अनपेक्षित अनुभव येऊ शकतात आणि ग्रास्पिंग चांगलं असल्यामुळे किंवा शांतपणे राहून मार्गावर कार्यरत राहण्याची जी ताकद असते त्यामुळे उच्च शिक्षणसुद्धा जर गेले तसे योग असतील तर चांगल्या प्रकारे उच्च शिक्षित होऊ शकतात. वृश्चिक रास जर दशम भावात पडली तर दशम भाव म्हणजे 10वा भाव हे करिअर, कर्म, प्रतिष्ठा आणि अधिकार दाखवतं, ऑथॉरिटी. हे ह्या ठिकाणी मंगळ ग्रहाला दिग्बल प्राप्त होतं. दशम भाव हे लोक गुप्तहेर खातं किंवा पोलीस, सैन्य, डॉक्टर, विशेषतः सर्जन किंवा इन्शुरन्स सेक्टरमध्ये चांगल्या प्रकारे यशस्वी होतात. रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये जाऊ शकतात. कामाच्या ठिकाणी यांच्या हातात सत्ता किंवा नियंत्रण असणे यांना आवडते, मग ते घेण्याचा प्रयत्नही होतो आणि त्याच्यामुळे संबंध कसे होतात ते तुम्ही
सहजासहजी समजू शकता. हे जर बॉस झाले तर कसे वागू शकतील हे त्यांच्या स्वभावानं तुम्हाला लगेचच लक्षात येईल. राजकारणात सुद्धा हे लोक गुप्त खेळी खेळण्यात पटाईत असतात. जर ही रास एकादश भावात म्हणजे 11व्या भावात पडली कुंडलीच्या, तर एकादश भाव म्हणजे लाभपूर्ती, इच्छापूर्ती, लाभ इच्छापूर्ती, मित्रमंडळी, सोशल सर्कल, मोठे भाऊ बहीण, मोठे काका आत्या, असं सगळं बरंच काही आहे. मुळात एकादश भावाकडे सगळे जग फक्त लाभ या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघतं. पण त्याच्यात मित्रमंडळी पण येतात. यांचे मित्र मर्यादित असतात. मित्रांच्या बाबतीत ते खूप निवडक असतात. काही मित्रांकडून यांना दगाफटका होण्याची शक्यता असल्यासारखे ते सगळ्यांशीच वागतात. हे मुळात लक्षात घ्यायला पाहिजे. कोणावरच पूर्ण विश्वास टाकत नाहीत. उत्पन्नाचे स्रोत गुप्त असू शकतात किंवा एकापेक्षा जास्त मार्गाने अचानक मोठा धनलाभ ह्यांना होऊ शकतो. इच्छापूर्ती करण्यासाठी ही लोक कुठल्याही थराला जायला तयार होतात. 12वा भाव कुंडलीतला व्यय भाव म्हणतात. तिथे जर वृश्चिक रास पडली तर द्वादश भाव जो आहे तो खर्च, परदेश, नंतर मोक्ष, जेल आणि शय्यासुख, त्याच्याबरोबर इन्व्हेस्टमेंट आणि लॉसेस, आयसोलेशन वगैरे असं बऱ्याच गोष्टी बघतात. मोक्ष बघितला जातो, पण मोक्ष इतका सहज नाही आहे. खर्च आणि नुकसान, अचानक आणि अनपेक्षित खर्च उद्भवतात. कोर्ट कचेरी किंवा वैद्यकीय कारणावर खर्च होण्याची शक्यता असते. खर्च उद्भवू शकतात, पण हे ह्यांचा स्वभाव असा नाही आहे की हे आपले बदाबद खर्च करत सुटलेत. इन्कम आणि एक्सपेंडिचर व्यवस्थित स्वतःचं मॅनेज करत असतात. लोकांना वाटतं हे पैसा उडवत आहेत. ज्यावेळी उडवत असतात ना, त्यावेळेला ह्यांच्याकडे किती आहे ते तुम्हाला अंदाज येत नाही. अध्यात्म आणि मोक्ष, आध्यात्मिक प्रगतीसाठी ही स्थिती उत्तम मानली जाते. हे लोक एकांतात ध्यान करणं वगैरे पसंत करतात. बऱ्याचशा केसेसमध्ये मला वृश्चिक रासचे लोकांना म्हणजे 12वा भावात आहे किंवा काय हा भाग नाही, झोप चांगली मिळत नाही या लोकांना, असं मला बऱ्याच केसेस आल्या. किंवा खूप तीव्र स्वप्न पडतात किंवा काही केसेसमध्ये महिन्याचे 15 दिवस या लोकांना नीट झोप लागत नाही, अशाही केसेस आढळल्या. परदेशात जाऊन तिथे सेटल होऊ शकतात. थोडक्यात म्हणजे काय, ज्या भावाशी संबंधित ज्या काही गोष्टी असतील त्याच्यामध्ये वृश्चिक राशीचे लोक रहस्य, बदल आणि तीव्र संघर्षानंतर मिळणारे मोठे यश ह्याच्या बाबतीत तपासली जाते. अशा बाबतीचे परिणाम ती देते. मंगळाची स्थिती कशी आहे कुंडलीत, इतर ग्रहांचे त्यांच्यावर काय प्रभाव आहेत ह्याप्रमाणे पण बघावं लागतं. त्या दृष्टीने बघूनच एकंदरीत त्या व्यक्तीविषयी अनुमान काढता येतो. हे आत्ता जे सांगितलं हे असं ग्रॉस लेवलला सांगितलं. ढोबळ मानाने काय बघता येतं आपल्याला. तर आज इथेच थांबूया. पुढच्या भागामध्ये आपण धनुराशीचा विचार करूया. भक्तवत्सल भक्ताभिमानी राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.